मला स्वतःला पडलेला प्रश्न मी विचारते की कीर्तन म्हणजे नेमकं काय आणि संगीत आणि तत्वज्ञान, भक्ती आणि ज्ञान यांचा सुंदर मिलाफ जो आहे त्या मिलाफातून होणारा प्रवास म्हणजे कीर्तन. तुम्हाला स्वतःला एक कीर्तनकार म्हणूनच हेच ऑप्शन का योग्य वाटलं? माझ्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये जो बदल होईल त्या बदलाला सामोरं जाणं किंवा त्या बदलाच्या जवळ जाणं हे माझ्या दृष्टीने आहे. त्यातून स्पेशली यंग जनरेशनला त्यातून काही मार्गदर्शन मिळेल. तुकोबारा म्हणतो की आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. बरेचसे व्यसनाधीन झालेले असतात. तू ये न सोच कि तेरे बात को समझ पाएगा हर कोई, है बात अगर काम की तो तू गलगला मचाए जा, तो तू गलगला मचाए. नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर ज्योती, स्पिरिच्युअल गाईड आणि हिलिंग ग्रँड मास्टर. आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. आणि जसं की आपण प्रत्येक भागात काही विशेष व्यक्तींना भेटत असतात, तसंच आजही काही खास पाहुणे आपल्याकडे आहेत. आणि अर्थातच आपण नेहमीच आपला जो मूळ मुद्दा असतो अध्यात्म, संस्कृती आणि समाजकार्य या गोष्टींवर जास्तीत जास्त आपल्याला कशा प्रकारे मार्गदर्शन देता येईल याचाच आपण उल्लेख पॉडकास्टमध्ये केलेला असतो. आणि त्याच अनुषंगाने आपल्याकडे आलेली खास व्यक्ती आहे. तसं पाहायला गेलं तर मूर्ती लहान पण कीर्ती महान असं म्हणू शकता येतं, कारण इतक्या 25 वर्षाच्या कमी वयामध्ये सुद्धा अध्यात्मासारख्या विषयामध्ये भरपूर असं ज्ञान घेऊन समाजासाठी कार्य करणं आणि ते समाजासाठी स्वतःचं आयुष्य वाहून देणं, इतरांना प्रेरित करणं नक्कीच सोपं काम नाहीये. तर आज आपले विशेष पाहुणे आहेत हनुमान महाराज आहेर, आणि त्यांचं मी आजच्या या पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत करत आहे. नमस्कार मॅडम, सर्वप्रथम तुम्हाला मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की मला या पॉडकास्टमध्ये आपण निमंत्रित केलं. मी तसंच आपल्या सर्व प्रेमळ श्रोत्यांचेही धन्यवाद व्यक्त करतो. की सगळ्यात आधी मला जसं इतरांनाही प्रश्न पडतो तसाच म्हणजे मलाही आहे की नेमकं हबप म्हणजे काय, किंवा हे कशासाठी विशेषण लावलं जातं किंवा कोणी ते लावू शकतं? हबप म्हणजे की हरिभक्तीपरायण. ओके. हा त्याचा लॉंग फॉर्म आहे की म्हणजे अशी जी व्यक्ती की जी हरीच्या म्हणजे भगवंताच्या भक्तीमध्ये परायण म्हणजे तल्लीन असते, अच्छा, अशी प्रत्येक व्यक्ती हरिभक्तीपरायण होऊ शकते. ओके. बघ, अलीकडच्या काळामध्ये ही पदवी कीर्तनकार आणि प्रवचनकारांना वापरण्याची पद्धत महाराष्ट्रामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये रूढ झाली. पूर्वीपासून वारकरी संप्रदायामध्ये जवळपास जे काही वारकरी संप्रदायाचे उपासक आहेत ते हरिभक्तीपरायण ही पदवी लावून घेण्याच्या योग्यतेची किंवा पात्रतेची आहे. अच्छा अच्छा. मग हे जे विशेषण आहेत हे स्पेसिफिकली जर विचार करायला गेला म्हणजे आता जे दिसतं आपण ते मोस्टली कीर्तनकारांसाठीच बघतो, मग हे फक्त त्यांनीच वापरावं का? संप्रदायामध्ये कीर्तनकार हा काही फक्त एकटा नसतो. कीर्तनकाराबरोबर प्रवचन करणारी मंडळी असतात, कथाकार मंडळी असतात, कीर्तनकाराला जी साथ करणारी मंडळी असतात, त्यामध्ये वादक असेल, गायक असतील किंवा टाळकरी असेल की जे फक्त टाळ घेऊन साथ करतात, किंवा विनेकरी बाबा असतील, चोपदार असतील, या सर्वांना आपण हबप लावू शकतो. त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो, जे कीर्तन ऐकताना श्रवणामध्ये तल्लीन होणारे श्रोते आहेत त्यांनाही हरिभक्तीपरायण आपण म्हणू शकतो. हरिभक्तीपरायण म्हणजे की तल्लीन होऊन जाणं. मग ज्याच्यामध्ये ही तल्लीनता आली, त्या तल्लीनतेचा जो कोणी भाग झाला त्याला आपण हरिभक्तीपरायण. खूप छान. म्हणजे खूप जणांना या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल, कारण मोस्टली हे कुठे सांगितलं जात नाही. तर मला तुमच्याबद्दल आधी जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही एवढ्या कमी वयामध्ये हा मार्ग कसा निवडला किंवा तुमची प्रेरणा काय होती यामागे? हा मार्ग मी म्हणजे हे माझ्या आयुष्यानं घेतलेलं एक अनपेक्षित वळण आहे. मी 12वी नंतर 1 वर्ष फक्त फिरण्यामध्ये घालवलं, विशेष काही केलं नाही. त्यानंतर मग आयुष्यामध्ये प्रश्न निर्माण झाले की आपल्याला भविष्यासाठी काहीतरी करावं लागेल. मग मी लॉ करण्याचं ठरवलं. कायद्याचं शिक्षण मी सध्याही घेत आहे. लॉ करत असताना एक 2-3 वर्षाचं माझं शिक्षण पूर्ण झालं. 2-3 वर्षाचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत सर्वसामान्य जे कॉलेजचं जीवन आजची युवा पिढी जगते त्या पद्धतीनंच मी ते जीवन जगलेलं आहे. ते जीवन जगत असताना आयुष्यामध्ये जे साहजिकच आहे की तारुण्यामध्ये माणसाकडे विचार खूप जास्त येतात. मग त्या विचारांची तीव्रता एवढी जास्त होती की एक वेळ अशी यायला लागली की
ते नैराश्यामध्ये परावर्तित झालं. आणि ते नैराश्य एवढं गहन होतं की म्हणजे जगण्याचा अर्थ काय आहे, आपण जगतोच कशासाठी, ते नैराश्य या पायरीला येऊन पोहोचलं की आता आपण गळ्याला फास लावला पाहिजे, की आता आपल्या जगण्याला अर्थ नाही. मग तिथं एक विचार आला की आपण एवढे तर नक्कीच कमकुवत नाहीत की जे काय आयुष्य चाललंय ह्याचा आपण त्याग केला पाहिजे. मग ह्याच्यापेक्षा वेगळा जीवनाचा काय अर्थ असू शकतो. मग तो अर्थ शोधण्यासाठी मी तत्वज्ञान वाचायला सुरुवात केली. आणि तत्वज्ञान वाचत असताना एक गोष्ट लक्षात आली की आपल्या जवळच आहे मूळ संप्रदायाचं तत्वज्ञान, पण आपण त्याला बघण्यासाठी अकार्यक्षम ठरलो किंवा ती बघण्याची दृष्टी आपल्याकडे नव्हती. म्हणजे मराठीमध्ये म्हण आहे की काखेत कळसा आणि गावाला वळसा. म्हणजे हा तत्वज्ञानाचा एवढा मोठा कळसा आपल्या काखेत जन्मताच आलेला आहे, पण तो शोधण्यासाठी जगभर वन फिरत होतो की आपल्या आयुष्याचा अर्थ काय असला पाहिजे. मग शिक्षण मध्येच सोडून मी पंढरपूरला गेलो. पंढरपूरला जाऊन रीतसर जी काही संप्रदायाची शिक्षण प्रणाली असते, आदरणीय संप्रदायातलं खूप मोठं नाव आहे परमपूज्य रंगनाथ गुरुजी परभणीकर यांच्या परंपरेमध्ये दाताळकरांची परंपरा चालते. त्यांच्या मुमुक्षू पाठशाळा पंढरपूर येथे माझं क्रमशः पाठ पद्धतीनं जे काही पूर्वसुरींपासून चालत आलेलं आहे ते वेदांत शास्त्राचं अध्ययन माझं झालं. आणि तिथून पुढं मला प्रेरणा मिळाली आणि कीर्तन करण्याचा मी तोडका मोडका आजही प्रयत्न करतो. कीर्तन मला पूर्णतः जमतं असं मी या ठिकाणी म्हणणार नाही, कारण कीर्तनाचा एक महत्त्वाचा अंग असतो तो म्हणजे संगीत. हे असा अनपेक्षित प्रवेश झाल्यामुळे कीर्तनाची एक बाजू तत्वज्ञान मी समजून घेतो, पण आणखीन संगीतामध्ये मी थोडा कच्चा आहे. अच्छा, मग जेव्हा तुम्ही हा मार्ग निवडला त्यावेळी तुमच्या कुटुंबाची प्रतिक्रिया काय होती? त्यांनी तुम्हाला सपोर्ट दाखवला का? किंवा जेव्हा पहिल्यांदा तुम्ही गुरुकडे गेलात, गुरुंनी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केला की तुम्ही इझिली येऊ शकता? काय होतं हे सगळं? कुटुंबाची प्रतिक्रिया म्हणजे घरच्यांना आनंदही होता या गोष्टीचा आणि थोडंसं अनपेक्षित होतं. म्हणजे मी खूप जास्त लात मारीन तिथं पाणी काढीन अशा प्रवृत्तीचा व्यक्ती होतो की आयुष्यामध्ये अशी गोष्ट नाही की जे आपण हातात धरणाऱ्यांना सिद्धीला नेणार नाहीत. म्हणजे एक अहमपणा, मी करीन ते होईल अशी एक भावना कुठेतरी तारुण्याच्या ऊर्जेमुळे होती. घरच्यांना एक ते अनपेक्षित होतं की यानं एवढा मोठा टर्न घेणं. आणि जेव्हा मी पंढरपूरला गेलो तर तिथं आमचे गुरुजी आदरणीय गणेश महाराज पाटील दाताळकर ह्यांनी म्हणजे खूप प्रेम दिलं. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये जो काही काळ आतापर्यंत लोटला त्याच्यामधला सर्वात सुंदर काळ म्हणजे पंढरपुरामध्ये चातुर्मास्यामध्ये घालवलेले दिवस. गुरुजींनी एकदम मायेनं जवळ केला. असं कधी जाणवलं नाही की आपण एका नवीन व्यक्तीला भेटतोय. असं जाणवलं की त्यांचा आणि आपला पूर्वसुरीचा कुठेतरी मागच्या जन्माचा संबंध असला पाहिजे. अगदी लेकरासारखं त्यांनी असं स्वतःच्या ओंजळीमध्ये उचलून मायेनं कुरवाळून वेदांताचे पाठ आम्हाला अतिशय सोप्या भाषेमध्ये सांगितले. त्यानंतर तिथं मुख्य म्हणजे की ती जी परंपरा आहे चातुर्मास्याची ती आजही आमचे गुरुजी विनामूल्य चालवतात. त्या कालावधीमध्ये मला कुठलेही चार्जेस नव्हते. उलट राहण्यापासून ते जेवणाच्या सोयीपर्यंत सर्व सोय पाठशाळा घेत होती. आणि इतर काही लागलं तर मला फक्त एकदा हक्कानं सांगा असंही गुरुजींनी आवर्जून सांगितलं होतं. असा तो संप्रदायाचं शिक्षण घेताना काळ राहिला. ओके, मग जेव्हा तुम्ही हा मार्ग निवडून चालायला सुरुवात केली तर तुम्हाला काही अशा अडचणी आल्या का की आतापर्यंत जे आयुष्य तुम्ही जगलात आणि तिथून डिरेक्टली तुम्ही अध्यात्माकडे वळताय आणि फक्त शिकणं नाही, त्यातून तुम्हाला इतरांनाही ते सांगायचं आहे, यामध्ये दोन मार्ग आहेत. मग हे सगळं सांभाळताना सुरुवातीला शिकत असताना तुम्हाला काही अडचणी जाणवल्या का? अडचणी ह्या भौतिक अडचणींपेक्षा जास्त मानसिक अडचणी जाणवल्या. भौतिक अडचणीमध्ये एकच अडचण की माझ्या मनात न्यूनगंड होता की आपण एक अनपेक्षितपणानं इकडे वळालो तर आपल्यामध्ये ते मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे थोडंसं संगीताच्या बाबतीत आणखीनही तो थोडासा न्यूनगंड आहे. पण संप्रदायातली सर्वच मंडळी प्रेम करणारी असल्यामुळे ती अडचण कधी मला जाणवली नाही प्रकर्षानं. पण एक जो मानसिक अडचणीचा टप्पा आहे तो पार करणं मलाच म्हणून नाही तर दैनंदिन आयुष्य जगताना सुद्धा प्रत्येक माणसाला तो मानसिक अडचणीचा टप्पा पार करणं एवढं सहज नसतं. कारण पूर्व आयुष्यामध्ये आपण काहीतरी एक स्वतःची ओळख स्वीकारलेली आहे. त्या ओळखीपासून असं आपण एका वेगळ्या ओळखीकडे जाणं म्हणजे ती ओळख पुष्ट करण्यासाठी अगोदर आपण जीवनभर कार्य केलेलं आहे. मी आमका मी तमका, मग ती सगळी ओळख त्यागून एक नवी ओळख स्वीकारणं याला ट्रान्झिशन म्हणतात अलीकडच्या भाषेत. तर ह्या ट्रान्झिशनचा जो काळ आहे हा मानसिक दृष्ट्या खूप संघर्षाचा होता. कारण असे कितीतरी सत्य आपण आयुष्यामध्ये स्वीकारलेले होते की ते या अध्यात्माच्या सत्यापुढे तोडके होते.
या अध्यात्माच्या सत्यापुढे छोटे होते. मग ते सत्य त्यागणं हे खूप जास्त त्रासदायक माझ्या दृष्टीनं राहिलं. पण त्या त्रासानंतर जो एक आनंद, जी एक ऊर्जा या अध्यात्माच्या प्रवासात जाणवली, ती निश्चितच जीवन जगताना प्रत्येक माणूस त्याचा अधिकारी आहे असं मी या ठिकाणी म्हणतो. खूप छान. आता मला स्वतःला पडलेला प्रश्न मी विचारते की कीर्तन म्हणजे नेमकं काय आणि भजन आणि कीर्तन या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या कशा आहेत? कीर्तन म्हणजे की कीर्तन हा एक जे काही मार्ग आहेत परमात्म्यापर्यंतचा जाण्याचे, परमात्मा हा एक मानवी जीवनाच्या ध्येयाचा बिंदू आहे. त्या बिंदूपर्यंत जाण्यासाठी भारतीय तत्वज्ञानामध्ये वेगवेगळे मार्ग सांगितले. मग त्यांना नाव देण्याच्या पद्धती कदाचित वेगळ्या असतील. महावीर त्याला कैवल्य म्हणाले असतील, किंवा तथागत त्याला निर्वाण म्हणाले असतील, किंवा वेदांत शास्त्रात त्याला मोक्ष म्हणलेला असेल, भक्तिशास्त्रामध्ये त्याला मिलन म्हणलेलं असेल. तर ह्या वेगवेगळ्या व्याख्या जरी असल्या तरी त्या बिंदूपर्यंत जाण्यासाठीचा जो प्रवास आहे, हा प्रवास काही मार्ग असे आहेत की जो व्यक्तिगत एकाला घेऊन जातात. जसं ध्यानाचा मार्ग आहे, या ध्यानाच्या मार्गामध्ये पूर्ण जग त्याज्य आहे. मी स्वतः मला तो एकट्याला प्रवास करायचा आहे. पण भक्ती मार्ग हा असा आहे की हा व्यक्तिगतही आपण तो प्रवास करू शकतो, एक प्रेमानं समर्पण करून, किंवा कलेक्टिव्हली अनेक व्यक्ती सोबत येऊन सुद्धा तो प्रवास करू शकतात. मग ज्या वेळेला अनेक व्यक्तींचा समूह एकत्रित येतो आणि परमात्म्यापर्यंतच्या प्रवासाला जी सुरुवात होते, ती संगीत आणि तत्वज्ञान, भक्ती आणि ज्ञान यांचा सुंदर मिलाफ जो आहे, त्या मिलाफातून होणारा प्रवास म्हणजे कीर्तन. आणि भजन म्हणजे हे फक्त एकमेव भक्तीचं एक अंग आहे की ज्यामध्ये लोक एकत्रित बसतात. हाही कलेक्टिव्हलीच परमात्म्यापर्यंत जाण्याचा एक प्रकार आहे. ते बसतात आणि भगवंताचे गुण गातात, हे भजन. आणि कीर्तनामध्ये फक्त एक गोष्ट ऍड होते, ते म्हणजे तत्वज्ञानाचं चिंतन केलं जातं आणि त्या संबंधाने ते दृष्टांतानं पटवून देणं, त्या सिद्धांतावरती आरूढ होणं, आणि सिद्धांतावरती आरूढ होऊन तो प्रवास फक्त एकट्या वक्त्यानं नाही, श्रोते, टाळकरी, मृदंगवादक या सर्वांनी तो बिंदू, परमात्म्याच्या बिंदूपर्यंतचा प्रवास करणं म्हणजे कीर्तन. ओके. मग या सर्वांमध्ये जसं आता तुम्ही सांगितलं की कीर्तनकार हा एकटा नाही, त्याच्यासोबत अजून टाळकरी आहेत किंवा श्रोतेगण सुद्धा येतात. मग या सर्वांमध्ये कीर्तनकाराचं नेमकं म्हणजे त्याचा मूळ रोल काय किंवा त्याची जबाबदारी काय आहेत? कारण बाकीचे सगळे जरी सम्मिलित असतील तरी प्रेझेंट करणारा हा फक्त कीर्तनकार आहे, तर त्याची जबाबदारी काय असते त्यावेळी? कीर्तनकाराची जबाबदारी किंवा कीर्तनकाराचा रोल आपण म्हणू की जसं मानवी शरीरामध्ये बुद्धीचा रोल आहे. जे मानवी शरीराकडून एखादं कार्य जर घडायचं झालं तर पूर्ण शरीराचीच आवश्यकता आहे, पण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जी भूमिका आहे ती बुद्धीची आहे. कारण बुद्धीमार्फत निर्णय होणार आहेत आणि त्या अनुषंगानं आपलं शरीर जी काही क्रिया आहे, ज्या काही ॲक्शन्स आहेत ते घेणार आहे. तसं कीर्तनकार हा कीर्तनाचा मुख्य बिंदू असतो. बुद्धीप्रमाणे कीर्तनकार एक विषय घेऊन त्यावरती तत्वचिंतन करत असतो आणि ते तत्वचिंतन करत असताना त्याची भूमिका अशी आहे की जो मुद्दा, जो सिद्धांत मी आजच्या तत्वचिंतनासाठी निवडलेला आहे तो इतरांना पटवून देणं आणि त्या सिद्धांतापर्यंत त्या, म्हणजे कीर्तनकार हा जर 10व्या पायरीवर असेल तर कदाचित त्याला ऐकणारा काही वक्ते 10व्या पायरीवर बी असतील, पण काही श्रोते हे 9व्या 8व्या पायरीवर असतील, तर त्यांना एकदम असं हाताचं बोट पकडून आपल्या पायरीपर्यंत घेऊन येणं हा कीर्तनकाराचा रोल, म्हणजे ही भूमिका कीर्तनकाराची कीर्तनामधून आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी किंवा फक्त स्वतःची असो किंवा इतरांना मार्गदर्शन करणं असो, त्यासाठी जे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत, पण तुम्हाला स्वतःला एक कीर्तनकार म्हणूनच हेच ऑप्शन काय योग्य वाटलं? त्याच्या मागची कारण मीमांसा अशी आहे की वारकरी संप्रदाय हा जवळजवळ महाराष्ट्राच्या पूर्ण कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेला संप्रदाय आहे. मग आता माझ्या दृष्टीनं सामाजिक बदल घडणं हे दुय्यम आहे. मुख्य प्रथम भूमिका अशी आहे की आपल्या स्वतःच्या अंतःकरणाची वृत्ती बदलणं, आणि अध्यात्म हे स्वतःच्या अंतःकरणाची वृत्ती आणि जगाला बघण्याची दृष्टी बदलण्यासाठीच असतं असं माझं प्रांजळ मत आहे. पण ह्याचं एक 2 फळ असतात. एक असतं परमप्रयोजन म्हणजे मुख्य जे फळ आहे, आणि अवांतर प्रयोजन म्हणजे त्या मुख्य फळाच्या सोबत येणारं एक फळ आहे. तर समाजामध्ये काही आपल्या अनुषंगानं बदल घडून येतात किंवा त्यासाठी तत्पर असणं हे कीर्तनाचं अवांतर प्रयोजन आहे. मुख्य प्रयोजन म्हणजे माझ्या दृष्टीमध्ये किंवा माझ्या विचार करण्याच्या पद्धतीमध्ये जो बदल होईल त्या बदलाला सामोरं जाणं किंवा त्या बदलाच्या जवळ जाणं हे माझ्या दृष्टीने आहे. ओके.
मग आता जसं तुम्ही कीर्तनकार म्हणून तुमचं जे कार्य सुरू आहे, तर याच्यासाठी तुमचं काही डेली बेसिक रुटीन आहे का, किंवा काही गोष्टी तुम्हाला स्ट्रिक्टली फॉलो कराव्या लागतात, जसं काही नाम जप असेल किंवा इतर काही ध्यान असेल, साधना असेल, असं काही तुम्ही फॉलो करता का? डेली बेसिक रुटीन म्हणजे जर आपण कार्यक्रमाच्या निमित्त प्रवासात असू आणि परिस्थिती अनुकूल नसेल तर त्याच्यामध्ये आपला जसा फावला वेळ भेटेल तसं तत्वज्ञानाचं चिंतन करीत बसणं किंवा मग भगवंताचं नाम नामस्मरण. हे आपल्या मनातल्या मनात किंवा प्रकट रूपानं करा किंवा अंतरंगामध्ये त्याचं नाव धरून जपा. तर ती साधना सातत्यानं सुरू ठेवणं एक कीर्तनकाराचं कर्तव्य आहे. आणि ज्या वेळेला तो प्रवासामध्ये नसेल, दैनंदिन जीवन सामान्य रीतीनं जगत असेल तर त्यावेळेला संप्रदायाची काही नियमावली आहे की सकाळी उठल्याच्या नंतर काकडा आपण घेतला पाहिजे. तर काकडा हा खेडेगावामध्ये लोक एकत्रित येऊन घेतात, पण मी आता शहराच्या ठिकाणी राहतो, शिक्षण घेतो, तर ते शक्य नसल्यामुळं एक थोडीशी नजर आपण ग्रंथ उघडायचे. सकाळी उठल्याच्या नंतर आपली आंघोळ झाली की ग्रंथावरून नजर फिरवायची, त्याचं चिंतन करायचं. त्याच्यानंतर 8 वाजता मी महाविद्यालयामध्ये जातो. महाविद्यालयामधून वापस आल्याच्या नंतर आपलं दुपारचं जेवण करून थोडा जो काही फावला वेळ भेटतो त्यामध्ये महाविद्यालयाचा अभ्यास आणि राहिलेल्या वेळेमध्ये ज्ञानेश्वरीचं, गाथ्याचं, संतांच्या शब्दाच्या अर्थाचं चिंतन करायचं. आणि जो आपला इतर वेळ आहे ती कुठंतरी चुकीच्या ठिकाणी घालवण्यापेक्षा एकांतामध्ये बसून एकतर तत्वचिंतन करावं किंवा मग भगवंतांचं नामस्मरण करण्यामध्ये माणसाने तो वेळ घालवावा. अशा पद्धतीनं सामान्यतः माझी दैनंदिनी चालते. ओके, म्हणजे जसं नॉर्मल माणूस, विद्यार्थी जसा परीक्षेसाठी स्वतःची जशी तयारी करतो किंवा वर्षभर अभ्यास करत राहावा लागतो, तसंच तुमचंही तुम्हाला डेली रुटीन ठेवणं गरजेचं आहे. कीर्तनाला अभ्यास रेग्युलरली करणं हा गरजेचाच आहे. कारण की एका गावामध्ये तुम्ही कीर्तन केलं तर दुसऱ्या शेजारच्या गावामध्ये सेमच मुद्दा तो तुम्ही मांडू नाही शकत म्हणण्यापेक्षा मांडलाच नाही पाहिजे. कारण ते एक जडतेचं प्रमाण आहे. की एकच गोष्ट जर मी वारंवार कुठेही सांगायला लागलो तर त्याच्यामध्ये ते की मी जड होऊन राहिलो, मीच जर स्वतः प्रवाहित नसेल तर मग इतरांना प्रवाहित करण्याचा प्रश्नच राहत नाही. त्यामुळे अभ्यासामध्ये सातत्याने राहावं. सबस्क्रायबर्सना जसं तुम्ही जडत्व जसं म्हणालात तर ते थोडंसं एक्सप्लेन करून सांगितलं तर त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये अजून थोडासा काही गायडन्स मिळेल, कारण बरेच जण आयुष्यामध्ये स्टक झालेले असतात. जडत्व म्हणजे की आपण आयुष्यामध्ये एखाद्या अशा घटनेला सामोरे गेलेले असतो किंवा एखाद्या गोष्टीला आपण सामान्यत्वानं सामोरं जातो की आपण तिथं अडकून राहतो. बरेचसे व्यक्ती हे भूतकाळामध्ये जास्त जगत असतात. म्हणजे भूतकाळामध्ये घडलेली एक घटना असते, त्याला अलीकडच्या भाषेमध्ये ट्रॉमा नावाचा शब्द आहे. त्या ट्रॉम्याच्या आजूबाजूनं, त्या घटनेच्या आजूबाजूनं माणसाने एक स्वतःची ओळख निर्माण केलेली असते की ही गोष्ट मी सहन केली, म्हणजे आयदर मी ग्रेट आहे, मी खूप महान आहे, एवढं मी सहन केलं, किंवा मग हे मी सहन केलं, ही एक अशी एक भावना. आणि त्याच्या संदर्भानं त्याच्या अराउंड माणसानं गुंतून राहणं हे जडत्वाचं लक्षण आहे. आणि प्रवाहित असण्याचं लक्षण की सातत्यानं हे जग परावर्तित होत आहे. तसं सगळ्याच गोष्टी परावर्तित होत असतात. माणसामध्ये असणारी जी परमात्म्याची ऊर्जा आहे तीही एका स्वरूपानं प्रवाहितच ऊर्जा आहे. तर आपण असं कुठल्या तरी घटनेला खिळून राहणं हे मला असं वाटतं की जडत्वाचं लक्षण आहे. आणि आलेल्या गोष्टीला स्वीकृती देत परमात्म्याच्या दिशेनं प्रवास करणं हे मला वाटतं की प्रवाहाचं लक्षण आहे. ओके, म्हणजे खूप जणांना नक्कीच यातून उत्तर मिळालं असेल. आणि याला जोडून मला पुढचा प्रश्न हा आहे की असं खूप जण आहेत की जे खरंच याच फेज मध्ये जगत असतात की एकाच ठिकाणी काहीतरी अडकून असतात, त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल की जेणेकरून त्यांना त्यातून बाहेर निघता येईल? त्यांच्यासाठी एक 2 मार्ग तत्वज्ञान समोर ठेवून सांगता येतील. की मी जसं सांगितलं की त्या घटनेच्या अराउंड त्यांनी एक ओळख निर्माण केलेली आहे स्वतःची. आता वास्तवात बघायला गेलं तर आपण सगळे अस्तित्वाने एकच आहोत. त्याच्यामध्ये द्वैत असण्याचा काही प्रश्नच नाही. म्हणजे जेवढी परमात्म्यानं ऊर्जा माझ्यामध्ये घातली तेवढीच तुमच्यामध्ये घातली, तेवढीच प्राण्यामध्ये आहे, पशुमध्ये आहे, पक्ष्यामध्ये, झाडांमध्ये सुद्धा आहे. परमात्मा जितका माझ्यामध्ये आहे तितका चराचरामध्ये आहे. पण आपण आपल्या बुद्धिभेदानं, आपल्या अज्ञानानं काय करतो की त्या अराउंड आपण ओळख निर्माण केली. मग ती ओळख पुसणं हे आपल्याला जड जातं, हे कठीण जातं. का? कारण मग ती ओळख आहे आणि त्याच्या अराउंड आपल्या आयुष्याचे प्लॅनिंग आहेत, पुढचे काहीतरी आपण ठरवलेल्या गोष्टी आहेत.
मग हे सगळंच त्याच्याबरोबर बदलतं ना. मग हा बदल स्वीकारायचा तर मी कसा स्वीकारू? आणि बरं ठीक आहे, मान्य आहे, या बिंदूला मी हा बदल जर स्वीकारला तर मग पुढच्या आयुष्यात मी काय केलं पाहिजे हा जो प्रश्न आहे, हा तर त्या व्यक्तींना आतून खातो, त्या व्यक्तींना आतून नष्ट करायला उठतो, म्हणजे एक काहूर त्यांच्या मनामध्ये उठतं. तर मग ह्याच्यासाठी पर्याय असे आहेत की एक भक्तीच्या दृष्टीनं सांगितलं तर माझं जे काही आहे, जे काही माझ्या आयुष्यात आलंय ना, हे परमात्म्याच्या मर्जीशिवाय येऊ शकत नाही. तर त्याची मर्जी आहे, मी असं राहिलं पाहिजे, म्हणजे नक्कीच त्याला माझ्याकडून काहीतरी करून घ्यायचंय, या भावनेनं परमात्म्याला समर्पित होणं आणि त्याच्यावरती सोडून दिलं. ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणतात की आयसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे तयांचे काही एक सांगे जे सर्व मी करी. म्हणजे भगवंताच्या मुखामध्ये ही ओवी माऊलींनी ठेवली. माऊली म्हणतात अशा रीतीने जे भक्त मला समर्पित झालेत, मला म्हणजे भगवंताला, हे भगवंताचं वचन आहे, अशा रीतीने जे भक्त मला समर्पित झालेत त्यांच्या पुढच्या आयुष्याची चिंता मी वाहत असतो. अगदी हरिपाठामध्ये एकनाथ महाराज म्हणतात की सकळ जीवांचा करीत तसे सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नाही. तो भगवंत काय तुझ्या एकट्याचा सांभाळ करीत नाही, सगळ्या सृष्टीचा सांभाळ तो करतोय. मग तुझ्या एकट्याला तो कसं बरं मोकलेल? त्याच्यामुळे तू निश्चिंत होऊन राहा, त्याला समर्पित होऊन राहा, हा एक मार्ग आहे. आणि दुसरा मार्ग कर्माच्या दृष्टीनं असा आहे की त्या घटनांच्या बाबतीत आपली ओळख आपण का निर्माण केली ह्याची मीमांसा करणं, आणि त्याची मीमांसा झाल्याच्या नंतर त्याच्यातून बाहेर येण्यासाठी मला जे काही कर्म करावे लागतील ते त्याच्याशी सुसंगत, म्हणजेच अलीकडच्या भाषेत ॲप्रोप्रिएट असणारे कर्म आपण तिथून पुढे केले पाहिजे. आय थिंक हे खूप जणांना उपयोगी पडेल, कारण या सिच्युएशन मध्ये बऱ्यापैकी आत्ताची जी तरुण पिढी आहे ती अडकलेली आहे. तरुण म्हणण्याऐवजी पण आता जे काही टीनेजर्स आहेत तिथपासूनच एखाद्या गोष्टीमध्ये अडकून पडलेले बघायला मिळतात. त्यांच्यासाठी हेल्पफुल राहील. आता मला हे सांगा, जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी कीर्तनकार म्हणून जाता तर तुम्ही डिसाइड आधीच केलेला असतो एखादा विषय, की तिथे गेल्यानंतर तुम्ही तिथले लोक त्यांच्या गरजा पाहून ठरवता की त्यांना कशा प्रकारे मार्गदर्शन करायचं आहे? हे आपल्या इच्छेपेक्षा हे परिस्थितीवर जास्त अवलंबून आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपण एखादा अभंग ठरवून गेलेलो असतो, पण तिथं गेल्याच्या नंतर आपली फजिती होते. माझ्या बाबतीत असं झालेलं आहे. सांगताना मला काही त्याच्यामध्ये खालीपणा वाटण्याचं कारण नाही. एका ठिकाणी मी कीर्तनाला उभा टाकलो, एक अभंग मी माझ्या मर्जीने निवडला. तिथे एक बाबा बसलेले होते. बाबा म्हणले, महाराज आमच्याकडे आजच्या दिवसाला हा अभंग चालत नाही. हा म्हणजे त्या प्रत्येक परंपरेनुसार थोडेफार बदल संप्रदायामध्ये बी आहेत. तर मग त्या बाबांनी मला 3 अभंग बदलायला लावले आणि 4थ्या अभंगावरती माझं कीर्तन झालं. तर आपल्यामध्ये म्हणजे अभ्यास आणि तत्वचिंतन आपण जर केलेलं असेल तर ते फारसं अवघड जात नाही. आणि म्हणजे संप्रदायामध्ये काही अलिखित नियम पण आहेत. आता जसा सप्ताह असतो खेड्यापाड्यामध्ये, सप्ताहामध्ये पहिल्या दिवसाचं जर कीर्तन असेल तर तिथं भगवंताच्या एकतर नामाचं वर्णन करावं किंवा भगवंताच्या रूपाचं वर्णन करावं. याला संप्रदायाच्या भाषेमध्ये मंगलाचरण असं म्हणतात. मंगलाचरण म्हणजे की एखादं कार्य आपण हाती घेतलेलं आहे तर ते कार्य सिद्धीला नेण्यासाठी आपल्याला जी ऊर्जा पाहिजे ती ऊर्जा मंगलाचरण करून आपण मिळवतो, अशी एक मान्यता संप्रदायामध्ये आहे. दुसऱ्या दिवशी संतांचं वर्णन केलं पाहिजे. 3रा, 4था, 5वा, 6वा दिवस कीर्तनकार स्वतंत्र आहे. पुन्हा 7व्या दिवशी कीर्तनकार पारतंत्र्यात आहे. 7व्या दिवशी कीर्तनकाराने भगवंताकडे झालेल्या सेवेबद्दल काहीतरी मागणी मागितली पाहिजे. आणि 8व्या दिवशी जो काला असतो, काला म्हणजे त्या मागणीचा प्रसाद भगवंत आपल्याला देतात. तर 8व्याही दिवशी कीर्तनकाराने काल्याच्याच प्रकरणातला अभंग घेतला पाहिजे आणि त्या संदर्भानंच भगवंताचं बालचरित्र तिथं उच्चारलं गेलं पाहिजे, आनंद वाटून घेण्यासाठी. ओके, म्हणजे काही नियमही आहेत जे प्रत्येक कीर्तनकाराला फॉलो करावे लागतात. तर अभंग जेव्हा तुम्ही निवडता किंवा समजा आता जसं सांगितलं की तिथे गेल्यानंतर बदलावे सुद्धा लागतात, मग असा एखादा अभंग तुम्ही इथे सर्वांना सांगू शकता का मार्गदर्शनपर, की ज्यातून स्पेशली यंग जनरेशनला त्यातून काही मार्गदर्शन मिळेल? म्हणजे तुम्ही आता जसं त्यांना गाईड करताय, कीर्तन करताय, याच माध्यमातून जर सांगितलं तर आता हे बघतानाच त्यांना त्याचा अनुभव येऊन जाईल. 2 अभंग माझ्या दृष्टीसमोर येतात की सामान्यत्वानं प्रत्येक जण प्रकर्षानं जरी संप्रदायाची उपासना करत नसला तरी तुकोबारायाचे 2 चरण मला असं वाटतं त्यांना नजरेसमोर ठेवले तरी ते पुरेसे आहेत. एक चरण असं आहे की तुकाराम महाराज म्हणतात की सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानी येले नाही बहुमता. म्हणजे
सत्य काय आणि असत्य काय ह्याचा विवेक माझ्या बुद्धीमध्ये आहे आणि तो प्रत्येकाचा असतो. चांगलं काय वाईट काय हे सामान्यत्वानं प्रत्येक माणसामध्ये ती समज उपजतच आहे असं म्हणायलाही मला वाटतं हरकत नाही. मग त्या सत्य आणि असत्याशी आपलं मन ग्वाही करायचं. इतरांचं मत त्यावरती काय आहे किंवा व्हॅलिडेशन काय आहे हे आपण फारसं महत्त्व नाही दिलं पाहिजे. आज जर बघायला गेलं तर 21व्या शतकात या गोष्टीलाच आपण सगळ्यात जास्त महत्त्व देतो. मला जर एखादा आज निर्णय घ्यायचा आहे जो असं माझं मन असं सांगते की माझ्यासाठी अनुकूल आहे आणि गरजेचं आहे, पण आपण काय करतो विनाकारण 4 लोकांना तो निर्णय सांगतो, 4 लोकांचं त्यावरती व्हॅलिडेशन सीक करतो. व्हॅलिडेशन सिकिंग बिहेवियर म्हणजे की इतरांची मर्जी मिळवणं, ह्यामध्ये जे एक माणसाची ऊर्जा खर्च होते ते माणसाच्या जीवन जगण्यातली सगळ्यात मोठी अडचण आहे, सगळ्यात मोठी अडचण. त्याच्यामुळं आपल्या मनाला ग्वाही देऊ द्या. मानी येले नाही बहुमता, इतर लोक काय म्हणतात याला फार असं मोठं फुगून महत्व देण्याचं आपल्याला काही कारण नाही. आणि दुसरं एक चरण असं आहे की तुकोबाराय म्हणतात की आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. म्हणजे की बाबा रे मी तुम्हाला आता यापुढे काय सांगू, एवढाच उपदेश की तुम्ही स्वतःच्या आयुष्याचा नाश करू नका. स्वतःचं आयुष्य तुम्ही शुद्ध अंतकरणानं शुद्ध भावनेनं एक ज्याला की आपल्याला ग्रॅटिट्यूड म्हणता येईल म्हणजे कृतज्ञता भावना ठेवून तुम्ही जगा, हे तुमच्यासाठी पुरेसं आहे. नाश करण्यामध्ये किंवा कुठल्या तरी एका वाम मार्गाच्या नादी लागून हे आयुष्य तुम्ही नष्ट जसं करू की नका. आता बरेचसे व्यसनाधीन झालेले असतात किंवा प्रचंड ॲग्रेशन आहे, राग आहे, तर समजा अशा लोकांना जर मार्गदर्शन करायचं आहे तर इथे कशा प्रकारे तुम्ही मार्गदर्शन कराल? राग आणि व्यसनाधीनता ही मला असं वाटतं की माणसामध्ये जी एक अपरिपूर्णतेची भावना आहे की एक असमाधान माणसाच्या मनामध्ये असतं. मग त्याला पूर्ण करण्यासाठी काही मार्ग माणूस सातत्याने शोधत असतो. माणसाचा मेंदू, माणसाची बुद्धी ही सातत्यानं कशाच्या ना कशाच्या तरी शोधत आहे. तर मग हा जो राग आहे कुठंतरी आपल्यामध्ये असणाऱ्या एका कमीपणाची एक सुप्त जाणीव की जी आपल्याला समोरून प्रकर्षानं दिसत नाही पण ती सुप्तपणानं आहे, त्यामधून ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर मला असं वाटतं की ह्या माणसांनी थोडंसं अंतर्मुख होण्याची गरज आहे की माझ्यामध्ये काहीतरी सुटतंय आणि ते काय मागे सुटलंय याचा जर शोध घेतला तर यातून आपल्याला पण या अवस्थेमध्ये तो माणूस तयारीतच नसतो त्याच्या की तो इव्हन कोणाचं ऐकत सुद्धा नाही. मग अशा ठिकाणी आपण अध्यात्म कशा प्रकारे इन्क्लूड करू शकतो किंवा आध्यात्मिक मदत आपण त्यांना कशा प्रकारे देऊ शकतो? आध्यात्मिक मदत म्हणजे की आपण जसा संतांना जगाचा कळवळा आला तशी आपल्यामध्ये एक म्हणजे त्यांच्या तुलनेची परोपकाराची भावना आपल्यामध्ये निश्चित नाही, पण जिथपर्यंत आपण करू शकतो तिथपर्यंत आपण सांगितलं पाहिजे, सातत्यानं त्यांना सांगत राहिलं पाहिजे. मला एक या ठिकाणी शेर आठवतो, कुठे वाचला ते नाही आठवत, की ये न सोच की तेरे बात को समझ पाएगा हर कोई, कि तू ये न सोच कि तेरे बात को समझ पाएगा हर कोई, है बात अगर काम की तो तू गलगला मचाए जा, तो तू गलगला मचाए जा. म्हणजे एखादी गोष्ट जर परोपकाराची असेल तर ती कोणी समजू न समजू ती आपण सांगित राहणं आपलं काम आहे, ते आपण करावं. आणि तो व्यक्ती स्वीकारतो काय ना स्वीकारतोय हा पूर्णतः मला वाटतं त्याची अडचण आहे. त्याबद्दल आपण काही बदलू शकत नाहीत, कारण त्यानं जर दरवाजेच नाही उघडे केले तर त्याच्यामध्ये प्रवेश करणं आपल्यालाही थोडंसं अवघड जाईल. आपण फक्त एकच काम करू शकतो की त्याचा दरवाजा आपण ठोठावू शकतो. म्हणजे स्पेशली तरुण वर्गासाठी आपण कशा प्रकारे सादर करा? समजा आपल्याकडे फक्त तरुण वर्ग आहे, म्हणजे आता आपण जसं पॉडकास्ट जरी बनवतोय तर बऱ्यापैकी त्यात तरुण वर्गच असतो. मग यांच्यासाठी म्हणून तुम्ही काय सजेस्ट कराल की एकंदरीत आयुष्यात कसं जगलं पाहिजे, किंवा आता भौतिक आयुष्य जगत असताना आपल्याला वेगवेगळ्या समस्या येत असतात, तर त्या दूर करण्यासाठी आपण भगवंताची मदत कशा प्रकारे घेऊ शकतो? म्हणजे बऱ्याच जणांची कंप्लेंट असते की मला वेळ मिळत नाही, मी खूप बिझी असतो, माझं ऑफिस असतं, कॉलेज असतं. मग या सगळ्या गोष्टी सांभाळून त्याने एक व्यवस्थित आयुष्य कसं जगावं आणि एक सुटसुटीत आयुष्य कसं जगावं? म्हणजे तुम्ही जे बोललात ह्याच्यामध्ये मला एक गोष्ट फार मजेशीर वाटते की वेळ नाही ही जी तक्रार आहे ही एक गमतीची तक्रार आहे. म्हणजे इतरांचं काम करायला आपल्याकडे वेळ आहे, ऑफिससाठी वेळ आहे, कॉलेजसाठी वेळ आहे, दुसऱ्यांची मर्जी रेटण्यासाठी वेळ आहे, पण जिथं स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रश्न येतो
की तिथे माणूस एक कारण पुढे करतो की माझ्याकडे वेळ नाही. म्हणजे ही मजेशीर बाब आहे. तर माझ्या तरुण बांधवांना माझं एवढंच सांगणं आहे की कमीत कमी तक्रारी आयुष्याकडून करा. आयुष्यानं किंवा परमात्म्यानं जे तुम्हाला दिलेलं आहे हे तुम्हाला जेवढं गरजेचं आहे त्याची ओळख तो बरोबर ओळखतो. आणि या सृष्टीनं चराचरानं तुम्हाला तेवढंच दिलेलं आहे. फक्त त्याची उपयोगिता ही आपल्याकडून करण्यामध्ये चूक होते. आपण ओळखू शकत नाहीत की आपल्याला काय गोष्टी अनुकूल आहेत. मग अनुकूल गोष्टी सगळ्या तुमच्या आजूबाजूलाच पडलेल्या आहेत. एक गोष्ट म्हणजे मी थोडं स्पष्टच बोलतो की तारुण्याची ऊर्जा आणि तंदुरुस्त शरीर ह्याच्यापेक्षा मोठी उपलब्धी काय असू शकते. एवढी मोठी उपलब्धी तुमच्या आयुष्यामध्ये असताना आपण तक्रारी करीत आयुष्य जगतो हे थोडंसं चुकीचं आहे. की बघा, हे जे जग आहे याला माया म्हणलेलं आहे तत्वज्ञानानं. तर ही माया अशी विचित्र आहे की जी गोष्ट प्राप्त आहे ते बघू देत नाही आणि जी गोष्ट अप्राप्त आहे त्याच्याकडे आपल्याला ओढल्याशिवाय ठेवू शकत नाही. तर मी एवढंच सांगेन की जे तुम्हाला गरजेचं आहे ते येणाऱ्या काळामध्ये तुमच्यापर्यंत येणार आहे. फक्त आजचं जे तुमचं स्वकर्म स्वधर्म आहे, म्हणजे जे काम तुमच्या वाट्याला आलेलं आहे ते प्रामाणिकपणानं करत राहा. परमात्म्याची मर्जी म्हणून करत राहा आणि सगळं या चराचर सृष्टीवरती सोडून द्या. तुम्हाला जे गरजेचं आहे ते आपोआप भविष्यामध्ये येईल. त्याच्यासाठी थोडासा एक संयम ठेवा. आजच्या पिढीकडे संयम राहिला नाही. म्हणजे एखादी गोष्टी जर एखादी इच्छा मनामध्ये आली तर सातत्यानं म्हणजे हातोड्यानं दंदन 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 एखाद्या पत्र्यावरती आघात करावेत असे विचारांचे आघात त्यांच्या मेंदूवरती असे फास्टली म्हणजे एका सेकंदामध्ये 100, 150, 200 असे वेगवेगळे रॅन्डम थॉट्स त्यांच्या मनामध्ये येतात. तर हे येत जरी असले तरी ह्याच्याकडे फार लक्ष देण्याचं कारण नाही. निश्चिंत राहा, निवांत राहा आणि भविष्याबाबतीत आशावादी राहा. चला, खूप जणांच्या प्रश्नांना उत्तर मिळालं असेल, कारण ही तक्रार असते खूप जणांची. आता मला हे जाणून घ्यायला आवडेल की आपल्या संत परंपरा जी आहे ती खूप मोठी आहे वेगवेगळ्या काळानुसार. तर असा एखादा कोणी संत आहे किंवा एकापेक्षा जास्त संत आहेत की ज्यांचा प्रभाव तुमच्यावर आहे आणि स्पेशली तुम्ही त्यांच्याने प्रभावित होऊन तुमचं कीर्तन सादर करता? एकंदरीत अशी निवड करणं थोडंसं माझ्या दृष्टीने अवघड राहील. कारण की एका म्हणता भले अनेका सहजची निंदिले. एकाला थोडंसं आपण कुठंतरी श्रेष्ठ म्हणलं तर अनेकांची निंदा केल्यासारखं होतं. पण सगळ्या संतांचं जे कार्य आहे ना हे आपापल्या एका आपल्या मानवातल्याच एका सद्गुणाला अनुसरून आहे. की मानवामध्येच एक सद्गुण आहे भक्ती नावाचा. मग त्या भक्तीला मूर्तिमंत आकार दिला तर नामदेव महाराज तयार होतील. मानवामधलाच एक सद्गुण आहे ज्ञानाचा. त्या ज्ञानाचा मूर्तिमंत आकार म्हणजे माझे ज्ञानोबाऱ्या तयार होतील. मानवामधलाच एक सद्गुण आहे की त्यागाचा, की ज्या गोष्टी माझ्यासाठी योग्य नाहीत त्या वैराग्यानं मी त्यागल्या पाहिजे, भलेही मनाला त्याची आसक्ती असू द्या. मग या सद्गुणाला मूर्तिमंत आकार दिला तर तुकोबाऱ्या तयार होतील. एक साहजिक भावना असते माणसामध्ये परोपकाराची. त्या परोपकाराच्या भावनेला जर आकार दिला तर माझे संत एकनाथ महाराज तयार होतील. आणि माणसामध्ये एक समर्पित होण्याची भावना असते, म्हणजे स्वतःकडे हीनता घ्यायची आणि समोरच्याला प्रसंगानुसार आपण श्रेष्ठ पण मानतो. हा जो सद्गुण आहे या सद्गुणाला जर आकार दिला तर माझ्या आईसाहेब संत जनाई आईसाहेब त्यांचा आकार असेल. म्हणजे प्रत्येकच संताचा आपल्या जीवनावरती प्रभाव आहे, पण तो सुप्त रीतीने आहे. त्याची ओळख करून घेण्याची फक्त आपल्याला गरज आहे असं मी या ठिकाणी म्हणतो. ओके, माझा स्वतःचा इथे एक असा प्रश्न आहे की आपण संत जेव्हा परंपरा बघतो तर सगळ्यात आधी आपल्या डोक्यात नाव येतं ते तुकाराम महाराजांचं. मग हे सगळे जेव्हा आपण बघतो तर यात कुठेतरी स्त्री संत किंवा स्त्री संत साहित्य मागे पडलंय किंवा त्यांचा दाखला समाजाला आज दिला जातोय का व्यवस्थित, हे मला जाणून घ्यायला आवडेल. यामध्ये मॅडम मी असं म्हणेल की स्त्री संत आणि पुरुष संत हा सामान्य जीवाच्या दृष्टीने आपला बुद्धिभेद आहे. वास्तवात जनाबाई असतील किंवा तुकोबाराय असतील किंवा ज्ञानेश्वर महाराज हे कोणतेही संत असू देत, हे वास्तवात स्त्री आणि पुरुष राहिलेले नाहीत. हे परिपूर्ण परमात्मा आहेत. म्हणजे त्यांनी फक्त त्या एक भूमिका स्वीकारलेल्या आहेत. त्या भूमिका का स्वीकारलेल्या आहेत की प्रत्येकाला एकाच भूमिकेतून समजत नाही. म्हणजे एक आई आहे की एखादी गोष्ट लेकराला लाडानं सांगते आणि लाडानं जर लेकरू ऐकत नसेल तर मग नाईलाजानं तिला भटका पण द्यावा लागतो. तसं संतांनी ह्या भूमिका स्वीकारलेल्या आहेत
की आपण जनाबाईंना, मुक्ताबाईंना किंवा सोयराबाईंना स्त्री संत म्हणून बघतो. पण याच्या पुढची तुम्हाला एक गोष्ट सांगतो. संत साहित्य अभ्यासताना असं बघा की तुकोबारायांनी, ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःकडे स्त्री असल्याच्या भूमिका स्वीकारल्यात. म्हणजे ते पुरुष असून स्त्रीच्या भावनेनं बोलतात. याचं एखादं उदाहरण? याचं उदाहरण म्हणजे की भक्तीमध्ये 3 अवस्था सांगितल्यात. एक पूर्वरागाची अवस्था आहे, एक मिलनाची अवस्था आहे आणि एक विरहाची अवस्था आहे. मग विरहाच्या अवस्थेमध्ये गवळणीच्या भूमिकेमधून ज्ञानोबाराय लिहितात की भगवंताचं आणि गवळणीचं मिलन झालेलं आहे आणि या मिलनापासून भगवान श्रीकृष्ण निघून गेलेले आहेत आणि ती गोपिका भगवंताची वाट बघत बसलेली आहे. तर तिच्या मनातल्या भावनाचं प्राकटीकरण करताना ज्ञानोबाराय असे म्हणतात की पहिलं तोगे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे. की पहिल्या तीरावर कुठंतरी एक कावळा बसलेला आहे की तो शकून सांगतोय काय की माझा देव आता येणार आहे, माझा देव, माझा तो प्रियकर येणार आहे. हे म्हणजे एका स्त्रीच्या भावनेतून बोलणं आहे. किंवा तुकोबारायचाही एक अभंग आपल्याला सांगता येईल की क्षणभरी आम्ही सोसिले वाईट, साधिले अविट निज सुख. म्हणजे एका स्त्रीच्या भावनेतून तुकोबाराय म्हणतात की क्षणभर भूतकाळामध्ये आम्ही साधना करताना काहीतरी वाईट सोसलं, म्हणजे आम्ही देवासाठी पिशा झालो, देवासाठी वेड्या झालो. समाजानं आपल्याला नावं ठेवले की हे या चारित्र्यहीन आहेत, अशा आहेत, तशा आहेत. गोपींवरती ज्या टीका झाल्या की त्या भावनेतून क्षणभर आम्ही ते वाईट सोसलं, पण आता आम्ही परमात्म्याशी एकरूप झालो. म्हणजे आम्ही आता अशा सुखाला प्राप्त केलेलं आहे की ते आता कधीच आमच्यापासून सांडून जाणार नाही. आजकाल जो काही फेमिनिझम खूप जास्त स्त्रियांना वाटतं की तो फेमिनिझम म्हणजे आमचं स्वातंत्र्य आहे, तर त्यांच्यासाठी हे एक चांगलं उत्तर असेल असं मी म्हणेन. असा एखादा संत साहित्यातला विचार असेल, अभंग असेल की ज्याचा पूर्णपणे प्रभाव तुमच्यावर आहे आणि तो तुमच्यात कळत नकळत तुमच्या कीर्तनामध्ये तो येऊन जातो? संत साहित्यामधून बऱ्याचशा गोष्टी प्रवाहित होऊन आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक माझ्यावरती सगळ्यात जास्त आलेला प्रभाव की म्हणजे जीवन हे मस्तीमध्ये जगलं पाहिजे. की जीवनामध्ये आपण खूप जास्त सिरियस होतो कोणत्याही गोष्टीमध्ये, की ती सिरियस होण्याची भावना माणसानं थोडी टाळली पाहिजे. म्हणजे तुकोबारायाचं जीवन बघा, अगदी तुकोबारायाचं घर जळालं, बायको मेल्या, तरी तुकोबाराय म्हणतात की बरे झाले दिवा, निघाले वाटोळे, बरंच झालं. हे जे वाटोळं झालं ना, बरं झालं. म्हणजे तुकोबारायांची जीवन जगण्याची एक ऊर्जा कुठं थांबली नाही. तशी ही जीवन जगण्याची ऊर्जा, ती मस्ती आपली नाही थांबली पाहिजे. आयुष्यामध्ये कितीही प्रतिकूल परिस्थिती येऊ द्या, त्या प्रतिकूल परिस्थितीनंतरचा एक थांबा असा येणार आहे की जिथं सुख भेटणार आहे. फक्त तिथपर्यंतचा प्रवास आपण पडल्या तोंडानं करायचा नाही, तो मस्तीमध्येच झाला पाहिजे. हा प्रभाव माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये संत साहित्यातून खूप जास्त राहिलेला आहे. आता जसं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुमचं शिक्षण, लॉचं शिक्षण सुद्धा सुरू आहे आणि सोबत तुम्ही कीर्तनकार म्हणून सुद्धा काम करता, तर तुम्ही जे शिक्षण घेताय तर त्याचा वापर तुम्हाला कीर्तनकार म्हणून करताना किती होतो? कारण पूर्वीचे जेवढे काही कीर्तनकार होते त्यांच्याकडे आत्तासारखं शिक्षण नव्हतं, पण तरीही त्यांचं कीर्तन जे असायचं ते परिपूर्ण असायचं. मग आत्ताच्या पिढीला तुम्ही एक तुमचं शिक्षण कसं वापरता कीर्तनमध्ये? शिक्षणावर बोलण्याच्या अगोदर मी आपल्या दर्शकांना आपल्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की कीर्तनकार म्हणजे अडाणी असा एक समाजामध्ये, काही वर्गामध्ये समज आहे. तर अशी बिलकुल बाब नाही. वारकरी संप्रदायामध्ये असे काही कीर्तनकार आहेत की ज्यांनी PhD पर्यंतचं शिक्षण पण पूर्ण केलेलं आहे. म्हणजे ही पूर्वसुरीपासून परंपरा चालत आलेली आहे की कीर्तनकार अडाणी असतो, हा पहिला गैरसमज प्रत्येकाने, पूर्वाग्रह जो त्यांच्या मनामध्ये आहे तो टाकून दिला पाहिजे. आणि शिक्षणाचा फायदा इकडे होतो तो कसा होतो, तर लॉ मध्ये आपल्याला खूप जास्त रिझनिंगची गरज आहे, खूप जास्त कारण मीमांसा करायची असते, असं का, तसं का, तसं का. तर पॉसिबिलिटीज, सिनारिओ आपल्याला तिथं इमॅजिन करावे लागतात. त्या गोष्टी सगळ्या आपल्याला नजरेसमोर खेळत्या ठेवाव्या लागतात. तो आपल्याला बघावं लागतं एका निरीक्षणाच्या भूमिकेतून. मग तत्वज्ञान शिकताना ही दृष्टी खूप गरजेची आहे. ज्या वेळेला आपण तत्वज्ञानाचे पाठ घेतो का, त्यावेळेला आपल्याला पूर्णतः आपले पूर्वाग्रह टाकून त्या निरीक्षण बुद्धीनंच तत्वज्ञानाला बघावं लागतं. मग पूर्वाग्रह न टाकता जर आपण तत्वज्ञानाला बघितलं तर बऱ्याचदा तिथं दिशाभ्रमित होण्याची संभावना जास्त असते. तर शिक्षण अशा पद्धतीनं मला इकडं उपयोगी येतं. आणि वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान शिक्षण घेताना हे उपयोगी येतं, कारण इकडचा आनंद मी तिकडच मिळवण्यासाठी वापरत असतो.
असं दोन्हीही गोष्टी मला एकमेकाला पूरक आणि पोषक ठरतात. ओके. असं तुम्ही मगाशी तुमच्या उदाहरणात सांगितलं होतं की तुम्ही एक तयारी करून गेला पण तिथे दुसरी विचारणा झाली, मग अशा वेळी आय थिंक तुमच्या लॉच्या शिक्षणाचा तिथे चांगला उपयोग होत असावा, की समोरून जेव्हा काहीतरी वेगळे प्रश्न येतात अचानकपणे तर तिथेही उपयोग होत असावाच. निश्चितच लॉच्या शिक्षणाचा फायदा असा झाला की तत्वज्ञान ही काय म्हणजे डायरेक्ट जाऊन शिकण्याची गोष्ट नाही. त्याच्यासाठी एक माणसाकडं बौद्धिक अधिकार असावा लागतो आणि थोडंसं म्हणजे त्याच्या जीवनामध्ये एक काहीतरी उपलब्धताही असायला पाहिजे. असं एक सामान्यत्वानं मी तुम्हाला व्यवहाराचं उदाहरण देतो की एकाच घरामध्ये 45 वर्षाचे वडील असतात आणि त्यांचा 20 वर्षाचा मुलगा असतो. पण ते 45 वर्षाचे जे वडील आहेत ते एकदम अपरिपक्व व्यक्तीसारखे वागतात. त्यांच्या वागण्यामध्ये एक बालिशपणा जो असतो तो दिसून येतो. आणि 20-25 वर्षाचा तरुण आहे, त्याच्या बोलण्यामध्ये जर आपण बघितलं तर एका उच्च दर्जाचं व्यक्तिमत्व, एखाद्या माणसाने जीवनाचा अनुभव घेतलाय असे प्रौढ अनुभव तो सांगायला लागतो. म्हणजे ही एक अधिकारामध्ये असणारा हा जो फरक आहे तो फरक तत्वज्ञान शिकण्यासाठी खूप गरजेचा आहे. अनाधिकारी माणसानं जर तत्वज्ञान शिकलं किंवा शिकण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये शक्यता अशी आहे की तो स्वतःही दिशाभ्रमित होतो आणि समाजालाही दिशाभ्रमित करू शकतो. तर या लॉ शिकण्यानं फायदा असा झाला की रिझनिंग जी वाढली की त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टीमध्ये लवकर कन्क्लुजनला यायचं नाही. ही लॉमुळं एक समज पक्की झाली की आपण काय करतो सामान्य अर्थानं एखादा जर आपण घटना बघितली तर त्या घटनेच्या कन्क्लुजनला आपण खूप लवकर येतो. त्याचे जे पॅराडॉक्सेस आहेत, त्याच्या जे विरोधाभास, त्याच्या वेगवेगळे प्रो कॉन्स आपण कित्येक वेळेला ते बघत नाहीत. तर ही एक बघण्याची एक साहजिक दृष्टी लॉच्या शिक्षणामधून आली आणि ही तत्वज्ञान शिकताना खरोखरच म्हणजे खूपच पोषक ठरली माझ्यासाठी. आणि आता मला हे सांगा की पंढरपूरची वारी हा खूप जिव्हाळ्याचा विषय असतो. नक्की सर्व महाराष्ट्रीयांसाठी तरी आहेच. मग तुमच्या दृष्टीने पंढरपूरची वारी म्हणजे नेमका त्याचा अर्थ काय आहे? म्हणजे आता ज्या प्रकारे त्याचा दिखावा केला जातो किंवा ज्या प्रकारे त्याचा समज बनवलेला आहे तो तसाच आहे की मूळ अर्थ त्याचा वेगळा आहे, त्यातून काहीतरी वेगळा संदेश समाजाला द्यायचा आहे? अर्थातच वारीची मीमांसा करणं हा खूप मोठा विषय आहे. पण मी धावत्या वेळेमध्ये आपल्याला असं सांगून जाईन की भगवंत म्हणजे देव जो आहे हे आपलं मूळ अधिष्ठान आहे, मूळ आपलं स्वरूप आहे. तर शरीरानं पंढरपुरापर्यंतचा प्रवास करणं, एका वाक्यामध्ये वारी जर सांगायचं झालं तर शरीरानं पंढरपुरापर्यंतचा प्रवास करणं आणि आत्म्यानं परमात्म्याच्या स्वरूपापर्यंतचा प्रवास करणं म्हणजे वारी. खूप छान. म्हणजे वारी अगदी कमी शब्दामध्ये तुम्ही अर्थ सांगितला. त्या वारी सोबतच वारीची सामाजिक फलश्रुती येते, वारीची मानसिक फलश्रुती येते, वारीची तात्विक फलश्रुती येते आणि वारीची भक्तीच्या दृष्टीने सुद्धा फलश्रुती येते. वारीच्या सामाजिक फलश्रुतीचा विचार करायला गेला तर तिथं तुम्हाला कुणी नाही विचारणार की तुमचा लिंग काय आहे किंवा तुम्ही अनाधिकारी आहात, अधिकारी आहात, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही अल्पज्ञानी आहात, शहाणे असा, मूर्ख असा, गरीब असा, श्रीमंत, समाजाच्या जातीच्या कुठल्याही प्रवर्गातून तुम्ही जरी आलात तरी तिथं तुम्हाला भेद दिसणार नाही. तिथं तुम्हाला एखाद्या चांगल्या घरातून आलेला माणूस एखाद्या अतिशय कुलहीन परंपरेतून आलेल्या माणसाचे पाय चेपताना सहज दिसून येईल, जे तुम्हाला समाजामध्ये दिसून येणार नाही. ही वारीची सामाजिक फलश्रुती आहे आणि वारीमध्ये सेवा करताना लोक दिसून येतात. हा सेवाभाव त्यांच्यातला जागा करण्याचं काम वारी करते. वारीची मानसिक फलश्रुती अशी आहे की वारी करताना आपण वेगवेगळ्या भौगोलिक परिस्थितीतून प्रवास करतो. ठिकाणानुसार अन्न बदलतं, प्रवासाचे जसजसे टप्पे वेगळे असतात, वातावरण कधी अनुकूल असतं कधी प्रतिकूल असतं. मग ही सगळी परिस्थिती तुम्ही सामोरं जात असताना तुमच्यामधली जी मानसिकता आहे ही मानसिकता अधिक दृढ करण्याचं काम सुद्धा वारी करते. त्याच्यानंतर वारीमधून आपल्याला एक सामाजिक आकलनाची भूमिका आपल्याकडे येते. ही वारीची एक फलश्रुती आहे आणि आपल्यामधली भक्ती एवढी दृढ होते की कितीही अनुकूलता असू द्या, पावलं चालायलेत पण ती थकत नाहीत. का? कारण तो जो पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हा जो गजर सुरू आहे, ह्या गजरामधला आनंद तुम्हाला थकू देत नाही. ही वारीची भक्तीची फलश्रुती आहे. असं वारीबद्दल बोलण्यासारखं खूप काय आहे, पण मी एक गोष्ट आपल्या पुढे सांगून जाईल की जी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये जन्माला आली त्यांना
महाराष्ट्रातल्या संस्कृतीचा आणि जीवनाचा खरं जर पुरेपूर आनंद घ्यायचा असेल तर आयुष्यामध्ये एकदा तरी वारीला जा, पायी एकदा वारीला जा, पायी वारीसाठी. नाही आपल्याला 20 दिवस जाणं झालं तरी शेवटचे 4-5 मुक्काम का होईना आपण वारीला गेलं पाहिजे. मला इथे संत सावतामाळी यांचा म्हणजे किस्सा आठवला तो, की त्यांचं मत याबद्दलचं थोडंसं वेगळं होतं, की माझा जो मळा आहे तोच माझा पांडुरंग आहे, हे त्यांचं मत होतं. आणि पंढरपूरच्या वारीला जाण्यापेक्षा मी माझ्या आता मळ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे, हे त्यांचं मत होतं, किंवा ते फॉलो करायचे तसे, आणि ज्याला विरोध होत होता त्या काळात सुद्धा. तर याबद्दल काय सांगाल? यामध्ये वारी हे जे आहे ना, भगवंताच्या पूजेचं एक साधन आहे. तर भगवंताच्या पूजेचं एकच साधन संप्रदायाने किंवा तत्वज्ञानात सांगितलं असं नाही. ह्याच्यामध्ये एक कर्मपूजा सुद्धा आहे, की तुकोबाराय म्हणतात, स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनुभव नोहे दुजा. ह्यापेक्षा वेगळा माझा अनुभव नाही. स्वकर्म तुमचं आहे ना, ते कर्म तुम्ही करणं आणि ते भगवंताला समर्पित करणं ही देवाची एक महापूजा आहे. फक्त पूजाच म्हणून नाही, तर वारी ही सुद्धा देवाची महापूजा आहे आणि ही कर्मपूजा सुद्धा देवाची महापूजा आहे. पण यामध्ये फरक फक्त असा आहे की कर्म नावाची महापूजा तुम्हाला त्या बिंदूवरती टिकून राहून करणं हे प्रत्येकाच्या हातामध्ये नाही किंवा प्रत्येकाला ते शक्य नाही. हे आपण समजून घेतलं पाहिजे की सावता मळ्यासारखं आपण जर म्हणलो तर आम्ही वारीला जाणार नाही आणि आमचं जे मळ आहे तो आमचं पूजा आहे, तर ते संत सावतामाळी होते आणि आपण सामान्य जीव आहेत. हा फरक आपण मुख्यतः लक्षात घेतला पाहिजे. ते मळ्यामध्ये राबत असताना त्यांच्या मनामध्ये विठ्ठलच होता आणि आपल्या बाबतीतली परिस्थिती अशी आहे की आपण वारीला चाललो तरी आपल्या मनामध्ये मळा सुरू आहे, विठ्ठल नाही. तर त्यामुळे त्यांची ती भूमिका होती, ती त्यांच्या जीवनाला सुसंगत होती. ती काहींच्या जीवनाला आजही सुसंगत असेल नाही असं नाही, पण प्रत्येकाच्याच असेल असं नाही. त्यामुळे तोही मार्ग स्वतंत्र आहे आणि स्वयंपूर्ण आहे, तसेच वारीचाही मार्ग स्वतंत्र आहे आणि स्वयंपूर्ण आहे. ह्यामध्ये तुलना करणं हे आपल्यासाठी घातकही आहे आणि बुद्धिभेदाचं लक्षण आहे. आता जसं की तुम्ही यंग जनरेशन रिप्रेझेंट करताय, मग येणाऱ्या सर्वच पिढ्यांसाठी, जसं की ज्या पद्धतीने आता जगाचं सगळं चक्र बदलत चाललेलं आहे, निसर्ग आपल्याला वेगवेगळे सायन्स देत चाललेलं आहे की कुठेतरी एंड जवळ आलेला आहे, मग अशा परिस्थितीमध्ये तुमचा स्वतःचा उद्देश काय आहे की जास्तीत जास्त लोकांना भक्ती मार्गाकडे कशा प्रकारे नेता येईल? तुमचे स्वतःचे असे काही प्रयत्न आहेत का, किंवा तुम्ही स्वतः सोशल मीडिया किंवा अशा गोष्टींचं माध्यम निवडता का? कीर्तन असेल किंवा इतर माध्यम असेल ज्यातून तुम्ही लोकांना भक्ती मार्गाकडे आणू शकाल? नक्कीच, कारण माझ्याकडे माझ्या बाबतीत एक आत्मीयता आहे की मी आज तुम्ही जसं म्हणाला तरुण पिढीला रिप्रेझेंट करतो. याची मला जाणीव आहे की तारुण्यामध्ये जे काही विचार, जे काही नैराश्य मी अनुभवलेलं आहे, हे जवळपास प्रत्येक एखाद दुसरा तरुण युवक माझ्यासारखंच आयुष्यामध्ये अनुभव करत आहे. तर मग त्याला निदान आयुष्यामध्ये आनंद घेण्यास पुरती का होईना तेवढी तरी भक्ती त्याच्या आयुष्यामध्ये उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी चालता बोलता करत असतो. आणि जो प्रश्न समाज माध्यमांचा आहे, तर मला असं वाटतं आता 21व्या शतकात आपण या टप्प्यावरती येऊन पोहोचलो की समाज माध्यमाचं महत्त्व कोणीच नाकारू शकत नाही आणि ते नाकारलंही नाही पाहिजे. उलट समाज माध्यम आज प्रत्येकाला सहज ॲक्सेसेबल आहेत, म्हणजे सहजतेने त्या गोष्टी मिळतात. तर तो एक माध्यम म्हणून आपण वापरलं पाहिजे. मीही इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबच्या माध्यमातून सर्वांना माझे विचार सांगण्याच्या प्रयत्नामध्ये सातत्यानं प्रयत्नशील असतो. आज थोडीशी मी एक विद्यार्थी दशेमध्ये असल्यानं ते प्रकर्षानं मला शक्य जरी नसलं तरी जसा जसा मला फावला वेळ मिळेल त्या पद्धतीनं मी ते करण्याचा प्रयत्न करतो. निश्चित येत्या काळामध्ये हे कार्य आणखीन एका मोठ्या स्वरूपाने चालू असलेलं आपल्याला दिसून येईल, एवढं मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगू इच्छितो. कीर्तना व्यतिरिक्त आपण अजून असं काही करू शकतो का समाजासाठी? जसं मी भक्ती मार्ग सांगितला ज्याची गरज आहे सगळ्यांना, तर कीर्तना व्यतिरिक्त अजून असे काही मार्ग आहेत का की जे इझिली अगदी सर्वांपर्यंत पोहोचवले जाऊ शकतात? कीर्तना व्यतिरिक्त जे मार्ग आहेत ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण माझ्या दृष्टीने एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काय असेल ना, तर इतरांचं मनोरथ जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
कारण या जगामध्ये सध्याला परिस्थिती अशी आली की प्रत्येकानं दुःख हे साठवलेलं आहे आणि ते व्यक्त करण्याचा ठाव ठिकाणा कुणाच्याच आयुष्यात नाही. तर मीही व्यक्तिगतरित्या असा प्रयत्न करतो की एखादी व्यक्ती मला अशी जाणवली की एखाद्या दुःखामधून ती प्रवास करत आहे, तर मी प्रामाणिकपणानं त्याला बोलकं करण्याचा प्रयत्न करत असतो. तर एक म्हणजे स्वतःचं दुःख सांगण्यापेक्षा इतरांचं दुःख ऐकून घेण्यासाठी आपण कुठेतरी पुढे सरसावलं पाहिजे. म्हणजे द डिझायर टू बी लव्ड पेक्षा द डिझायर टू लव्ह माणसामध्ये जास्त असली पाहिजे. म्हणजे मला प्रेम भेटलं पाहिजे यापेक्षा मी प्रेम देऊ शकतो का, या भावनेनं प्रत्येकानं समोर येणं मला असं वाटतं गरजेचं आहे. आणि या भावनेनं जर प्रत्येक व्यक्ती जर समोर आला तर समाजामध्ये वेगळं परिवर्तन करण्याची गरज नाही पडणार. समाज आपोआपच परावर्तित झालेला असेल. जसं आता आपण प्रेम हा शब्द वापरला, तर आताही बऱ्याच जणांमध्ये प्रेम हे नेमकं समजलेलं नाही असं बघायला मिळतं. त्याचा खूप गैरअर्थ घेतला जातोय. तर संत साहित्याच्या माध्यमातून तुम्ही एखाद्या 2-4 ओळींच्या माध्यमातून सांगू शकाल की नेमकं प्रेम म्हणजे काय आहे? निश्चितच हा प्रश्न आजच्या पिढीच्या दृष्टीने फार महत्वाचा आहे. कारण आपण ज्याला प्रेमाचं आवरण घातलेलं आहे ते बऱ्याच वेळेला आपल्याला आपल्या बुद्धीने दिलेले धोके असतात. बुद्धीने जे धोके आपल्याला दिलेत किंवा आपल्या मोहावरती जो पडदा टाकलाय त्याला आपण प्रेम म्हणतो. पण प्रेमाची व्याख्या नारद भक्ती सूत्रामध्ये अशी येते. हे नारद मुनी म्हणतात की सा त्वस्मिन् परम प्रेम रूपा. प्रेम म्हणजे काय की त्याच्याबद्दल असणारी अनन्यता, अनन्य भावना. म्हणजे थोडंसं व्यावहारिक भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर माझ्या दृष्टीनं प्रेम म्हणजे की स्वतःचं स्वातंत्र्य जे की माणसाला सगळ्यात जास्त प्रिय आहे ते पूर्णतः समर्पित करून टाकणं, याला प्रेम म्हणा. मग ते एखाद्या व्यक्तीच्याच बाबतीत व्हावं असं नाही, ते कदाचित ब्रह्मांडाच्या बाबतीतही होऊ शकतं आणि भगवंताच्या बाबतीतही होऊ शकतं. म्हणजे प्रामाणिक समर्पण की आता हे जे आहे ना, माझी भावना आहे ना, ह्याच्या मोबदल्यात मला काही नकोय, अपेक्षा नाही, फक्त तू आनंदी राहा. तू सातत्यानं तुझ्या आयुष्यामध्ये चांगुलपणा, चांगल्या गोष्टी येत राहाव्यात अशी माझी प्रामाणिक सद्भावना, आणि त्याच्या बदल्यामध्ये मला काहीही नको, ह्याला प्रेम म्हणा. निरपेक्ष प्रेम जसं आपण म्हणतो की आपण आपलं दिलेलं आहे पण समोरून अपेक्षा नाही ठेवायची. निरपेक्ष प्रेम आणि सापेक्ष प्रेम मुळात ह्या कल्पनाच चुकीच्या आहेत. ज्या अर्थी प्रेम आहे त्या अर्थी ते निरपेक्षच आहे. प्रेम कधी सापेक्ष होऊ शकत नाही. आणि जे सापेक्ष प्रेम आहे ते प्रेम नाही, तो मोह असतो. कारण त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी पाहिजे, तो सरळ सरळ शुद्ध व्यवहार आहे. कारण हे होतच असं की माझं प्रेम आहे तर ते मला मिळालंच पाहिजे, मग ती वस्तू असेल, व्यक्ती असेल, आणि यामुळेच प्रेमाची संकल्पना क्लिअर झालेली नाही. मग हे प्रेम नाहीच नाही, हे तुमच्या मधली अहंकाराची भावना आहे. ज्या अर्थी मी देतोय त्या अर्थी मला पाहिजे. म्हणजे देवाणघेवाण आली तर व्यवहार आला ना. प्रेमामध्ये व्यवहाराचा संबंधच नाही. प्रेमाचा प्रवाह हा पूर्णतः एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला असतो. तिकडच्या बाजूकडून प्रवाह होतो का नाही हे गरजेचं नाही. संतांना जरी आपण बघितलं तरी त्यांची अवस्था अशी आहे की मीराबाई असतील किंवा संत जनाबाई आईसाहेब असतील, ह्यांनी देवाला बदल्यात काही मागितलं नाही, देवाला भांडल्या. त्या देवाला भांडायचं जनाबाईंनी सोडलं नाही. पण जनाबाईचं एका ठिकाणी मनोगत असं येतं की पंढरीच्या पेठे मांडी येले पाल, मनगटावर तेल घाला तुम्ही. म्हणजे आता मी या देवाच्या प्रेमाच्या बाजारामध्ये पाल मांडले, मी त्याच्यावर प्रेम करायला निघाले, बाकीचे लोक मला कदाचित वेश्या म्हणतील, तर त्यांनी वेश्या म्हणू द्या, मनगटावर तेल घालून काय बोंब मारायची ते मारू द्या. म्हणजे प्रेम या दर्जाला जातं की मी जे प्रेम करतोय हा पूर्णतः प्रवाह माझ्याकडून त्याच्या बाजूने आहे. बदल्यामध्ये मला इतकंही नकोय की त्यानं माझ्या प्रेमाला ऍटलिस्ट आपल्याकडे अलीकडच्या भाषेमध्ये असं वाटतं की माझे एफर्ट्स ऍडमायर केल्या गेले पाहिजे. म्हणजे मी जे करतोय कदाचित त्याची जाणीव तरी असली पाहिजे. खरं प्रेम म्हणतं तू जाणीव सुद्धा ठेवू नको, तरीही मी तुझ्यासाठी समर्पित आहे, याला प्रेम म्हणा. हे खूप गरजेचं आहे सगळ्यांसाठी. आय थिंक हे कसं कान उघडणी करण्यासारखा संदेश म्हणेन मी. आता जाता जाता मला काही अजून तुमच्याकडून काही अभंगाच्या ओळी अशा ऐकायला आवडतील की समाजासाठी एकंदरीत त्याचा सर्व प्रकारे उपयोग होईल आत्ताच्या काळानुसार. मग ते शैक्षणिक असेल, आर्थिक असेल किंवा नात्यांमधल्या समस्या असतील, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जेवढा काही गुंतागुंत माणूस जगतोय, तर त्यातून त्याला बाहेर निघण्यासाठी काही मार्गदर्शन पण आपण सांगावं. शेवटी जाता जाता मी एकच म्हणजे 2 मुद्दे तुमच्या पुढे मांडून जातो.
पहिली गोष्ट म्हणजे 2 ज्ञानेश्वरीच्या ओव्या आणि मी ते माझ्या दोन्ही भूमिका तुमच्या पुढे मांडतो. एक ओवी ज्ञानोबा यांची अशी येते की उपजली या बालकासी नाव नाही तयापासी ठेविलेनी नावासी ओदेथ उठी. म्हणजे एखादं बालक, एखादं भ्रूण जर जन्माला आलं तर त्याच्याकडे काही ओळख आहे का हो? त्याच्याकडे काही स्वतःचं नाव आहे का हो? काहीच नाही. पण त्याला घरच्यांनी नाव दिलेलं आहे, त्या नावानं त्याच्यावरती व्यवहार बिंबवलेला आहे आणि ठेविलेनी नावासी ओदेथ उठी. ते जे नाव त्याला ठेवलंय त्याच्यानुसार तो व्यवहार करतोय. म्हणजे तुमचं आमचं नाव असंच आहे. तुमची आमची जी ओळख आहे का, ही वास्तविक ओळख नाही. ही समाजानं, घरच्यांनी दिलेली आपल्याला ओळख आपण स्वीकारलेली आहे आणि त्या अनुसार आपण व्यवहार करतो. तर माणसाला पहिल्यांदा असं करायचं की स्वतःची ओळख डिफाईन करा. आपण कोण आहोत हे आपण ठरवलं तर बरेचसे व्यवहार सोपे होतात. की लोकांच्या व्हॅलिडेशनवर लोक टिक करतात की लोक फुल्ली करतात, ह्याच्यावरती अगोदर जगणं थांबवा. पहिले थांबवा. ते तुमच्या आयुष्याचा महामंत्र आहे. अगोदर काय करा की ठेविलेनी नावासी ओदेथ उठी थांबून आपली ओळख आपण करायला शिकलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मी या ठिकाणी अशी सांगेल की आयुष्य जगत असताना आपण जर एखादी गोष्ट, एखादं ध्येय ठरवलेलं आहे तर त्याच्या बाबतीमध्ये मोटिवेशन नावाच्या गोष्टीवरती मी विश्वास करत नाही. अच्छा. मोटिवेशन म्हणजे असं आहे की एकदा आगीचा भडका पेटवून दिला आणि त्याच्यावरती स्वयंपाक होण्याची आशा पाहणं, देखील शक्य नाही. स्वयंपाक जर करायचा असेल तर सातत्यानं जाळ असावा लागतो, मध्यम आच असावी लागते त्या जाळाची. तसं जीवनामध्ये अभ्यासाला फार महत्व आहे. एखादी गोष्ट, इव्हन स्वतःची ओळख जरी आपण प्राप्त करायला निघालो तर ते एकदा ठरून होत नाही. तर ते सातत्यानं त्या गोष्टीचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. ती गोष्ट रोज रोज वारंवार 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 स्वतःला सांगावी लागते. थोडंसं स्पष्ट बोलायचं झालं तर माणूस इतरांना जितकं सांगतो त्यापेक्षा कैक पटीनं जास्त स्वतःला सांगण्याची माणसाला गरज आहे. तर माऊली असं म्हणतात की विषकी आहारी पडे समुद्री पाय वाट जोडे एकी वाग्ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. म्हणजे अभ्यासाची ताकद आहे की विष तुम्हाला आहारासारखं पचतं, समुद्रावरून पायवाट असल्यासारखं तुम्ही चालू शकता. हे तुमच्या अभ्यासाचं सामर्थ्य आहे की तुम्ही जीवनामध्ये अभ्यास करा, सातत्यानं अभ्यास करा. मग तो अभ्यास, स्वतःचं जीवन आनंदी राहण्याचा अभ्यासही आपण रोज केला पाहिजे. स्वतःच्या जीवनामध्ये स्वतःची ओळख जोपासून जगण्याचा अभ्यासही आपण दैनंदिन केला पाहिजे. आणि परमात्म्याला समर्पित राहून त्याच्या नावाचं सुमिरन करण्याचा अभ्यास सुद्धा आपण दैनंदिन जीवनामध्ये केलाच पाहिजे आणि तेच गरजेचं आहे. चला, आज जसं आपण सर्वांनीच बघितलं की एक तरुण पिढी जेव्हा कीर्तन किंवा भगवंत, भक्ती मार्ग या विषयावर जेव्हा बोलते तेव्हा आपल्याला वेगवेगळे त्याचे अनेक पैलू पाहायला मिळतात. आणि एक आत्ताच्या पिढीला ते समजायला सोपं सुद्धा होतं, कारण आपल्याला ओळखीचे शब्द सुद्धा त्यात बरेचसे ऐकायला मिळाले. आणि मला अशी पूर्ण आशा आहे की आपल्या सर्वांनाही आजच्या या पॉडकास्टमधून भरपूर असं ज्ञान मिळालेलं असेल आणि त्याची शिदोरी आपल्याकडे नक्कीच जमा झालेली असेल. आणि काही काळ का असेना पण आपण याचा नक्की आयुष्यासाठी उपयोग करून घ्याल. आणि जरी विसर पडला तरी पुन्हा येऊन पुन्हा या सगळ्या गोष्टी आत्मसात करून पुन्हा त्यांचा आपल्या आयुष्यामध्ये उपयोग करून घ्याल, हीच तुमच्या सर्वांकडून आशा आहे. आणि तुमचे खूप खूप आभार की आपण वेळ काढून इथे आलात आणि आपलं अमूल्य ज्ञान जे आहे ते सर्वांसाठी, स्पेशली सोशल मीडियाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. रामकृष्ण.